दाते साहेब स्वतः त्या बैठकीला उपस्थित होते. आमच्या डिपार्टमेंटचे सगळे सेक्रेटरी होते, सायबरची टीम होती, तंत्रज्ञानाचे सेक्रेटरी होते आणि माननीय लोकप्रतिनिधी, माननीय मंत्री महोदय सर्वजण याच्यामध्ये उपस्थित होते. तेव्हाच माननीय मुख्यमंत्र्यांनी यासाठी गती करण्याचं जाहीर केलं होतं आणि त्यासाठी गती झाली. आता त्यांच्या तपासाला सुरुवात होईल. आम्ही गांभीर्याने पाहिलं याच्यासाठी आवडण्यासारखी स्थिती नाही आहे, बिलकुल नाही. त्यामुळे याच्या गोष्टीचा मला अनुभव आहे. त्यामुळं एक आपण की जागरूक पत्रकार म्हणून आपण या गोष्टीकडे नंबर दिला, टोल फ्री नंबर दिला, ॲप बनवण्याचा वापर करा. सुलभ प्रश्नांचे छान उत्तर मिळतील. तुम्ही आता डिनाय करा नाही याच्या बैठकीमध्ये मी सगळ्यांना धीर पण दिला आणि सक्तीने सूचना पण दिली. निश्चितच काळजी सध्या कमी जिल्हा यंत्रणेला आधी साहेब वगैरे कलेक्टर महोदय माननीय मुख्यमंत्र्यांनी आजचे लोकप्रतिनिधी पण काही तुमच्यामुळे आले नसतील आणि काही बैठकी सध्या गेले. त्यामुळं नाही बाब चिंतनीय आहे. आम्ही सांगितले 8 दिवसामध्ये याच्यावरती एक आराखडा मला सादर करावा की 8 दिवसामध्ये सुद्धा आपण संधी द्यायला पाहिजे. 50% तरी व्हायला पाहिजे. 36% नाशिकचा आकडा. सर थोडासा वेगळा प्रश्न विचारतो. कोरोनामध्ये छोटे छोटे हॉस्पिटल्स होते, छोटे त्याचे आता पंचतारांकित हॉटेल हॉस्पिटल झाले. त्याची काही वेगळी चौकशी करणार का? मला चौकशी भरकटू द्यायची नाही, थोडासा वेगळा आहे प्रश्न पण महत्वाचा आहे. सध्य परिस्थितीमध्ये आम्ही याच्यावरती कॉन्सन्ट्रेट आहोत. या गोष्टीचा परिणाम रुग्णसेवेवर होऊ नये, लोकांना या योजनेचा लाभ देण्यासाठी तुमच्या माहितीसाठी महाराष्ट्रातल्या माननीय मुख्यमंत्र्यांपासून जोडपट्टीतल्या लोकांना या योजनेचा लाभ मिळतो हीच गोष्ट माहीत नाही. म्हणजे इथं बसलेल्या सगळ्या लोकांना इलिजिबल आहोत. या ITR रिटर्न फाईल करत असतो कोट्याधीश असो किंवा झोपडपट्टीतला एक साधा व्यक्ती आहे, सगळ्या लोकांना 5 लाखाचा लाभ मिळतो हेच माहीत आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती की सगळ्या लोकांना तेवढा अवेअर करा आणि या चौकशीचा परिणाम रुग्णसेवेवरती होऊ नये हाच माझा खास उद्देश होता. आजपर्यंत ही पत्रकार परिषद प्रत्येक वेळेस केली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आता आम्हाला 34 जिल्हे 34 ठिकाणी पत्रकार परिषद चांगल्या आणि वाईट गोष्टींना फेस करायला मी समर्थ आहे. कारण त्या पद्धतीने आपण वागतो, आपण लोकांना न्याय मिळण्यासाठी प्रामाणिक करतो. 1 लाख रुपयाचा फ्रॉडंट ऍक्टिव्हिटी केली तर आम्ही 5 लाख रुपये त्यांच्याकडून वसूल करतो. आमचं वसूल होणारच काही नाही. 5 पट वसुली होईल, त्याच्यावर आम्ही समाधानी नाही. त्यांना नियमानुसार यथार्थाच्या कलमानुसार त्यांना कार्य होणार, करावाच होणार व होणारच. जे हॉस्पिटल आता नव्याने सुरू झाले आहे खरं तर ही जी तुमची वेबसाईट आता बंद झाली ती बंद झाली. त्याच्या ज्या दिवशी इन्व्हेस्टिगेशन करायला आमची स्टेट हेल्थ ॲश्युरन्स सोसायटीचे अधिकारी, राज्य आरोग्य सोसायटीचे अधिकारी इथे आले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी हा प्रयत्न झालेला आहे. हा म्हणजे भयानकच प्रयत्न आता नाही, आता चालू आहे. सर इतकं पूर्ण राज्यातल्या याबद्दल अशा पद्धतीचा घोटाळा असू शकतो आणि असं म्हटलंही जातं की अनेक ठिकाणी हॉस्पिटलने असे घोटाळे केले तर आपण पूर्ण राज्यामध्ये याचा पूर्ण तपास करणार आहोत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा त्यामध्ये सहभाग असल्यामुळं बेसिक केंद्रबिंदू आणि मोठं इथं नाशिकमध्येच आहे. कारण तशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत अशा इतर ठिकाणी इतक्या गंभीर पुढे आढळलेल्या नाहीत आणि आमचं लक्ष आहे अशा पद्धतीचं काय असेल ना. परंतु एखाद्या ठिकाणी संघटितपणे जर तुम्ही केला आहे आणि एखाद्या नाशिक जिल्ह्याची सुरुवात आहे. सर इतका मोठं प्रकरण आहे तर 30 दिवसात याची चौकशी होईल का? आणि दुसरा महत्वाचा प्रश्न, ही चौकशी पारदर्शक होईल का? तुमचं लक्ष आहे ना. हो, मग आता पारदर्शक होणारच ना काय विषय. मला एक म्हणायचं आहे की 30 दिवसात याचा काय हा सायबर फ्रॉड नाहीये की अननोन व्यक्तीनं एखादा OTP घेऊन तुमचे पैसे गेले अकाउंट. माझं स्पष्ट मत आहे क्रिमिनल ऍक्टिव्हिटी आहे. याचे पुरावे ऑलरेडी सॉफ्टवेअरमध्ये आहेत. त्यामुळे व्हेरीफाय करायला समितीच्या यांना गेडाम साहेबासारखा एक माणूस समितीचा अध्यक्ष आहे. त्यामुळं त्यांची इंटिग्रिटी आहे, सगळ्या गोष्टी आणि याच्यावरती तज्ज्ञ 2 सेक्रेटरी पण आहेत. माहिती व तंत्रज्ञानचे पण सेक्रेटरी, ते पूर्व पब्लिक हेल्थचे पण सेक्रेटरी होते आणि आमच्या डिपार्टमेंटचे पण सेक्रेटरी आहेत. त्यामुळं ही लोक आहेत आणि पोलिसांचा देखील त्याच्यामध्ये समावेश आहे. मला असं
कळतं की पोलीस सोडत नाही तुम्हाला कशा पद्धतीनं चालायचं. म्हणजे काही एक सदस्यीय समिती नाही आहे त्यामध्ये. तुमच्या मनातले प्रश्न काही जाऊन घेऊ शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने करायचं हे एवढं सोपं नाही. माननीय प्रधानमंत्री महोदयांची महत्वाची प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे. मी केंद्रामध्ये काम केलं आहे, याची सिव्हिरिटी मला त्याच वेळेस कळाली. आयुष्यमान योजना ही माननीय प्रधानमंत्र्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे इथं नसेल तर तिथून सध्या याच्यावरती वाच आहे. त्यामुळं कुणाच्या मनामध्ये हे असेल तर ते एवढं सोपं नाही. आणि लोकांना ॲक्सेस खूप माहिती आहे, कुठं मेल करायचे, कुठं काय करायचे. मला 150 ते 200 मला फोन आले का याच्यापूर्वी. त्यामुळं लोक अलर्ट मोडवरती नाही. हा तपास शेवटपर्यंत कधीच झाला मला वाटतं. त्याच्यात ते असे नाही आहेत की साईटवरती जाऊन पुरावे गोळा करण्याची परिस्थिती नाही. मयत झाले लोक ऑलरेडी आयडेंटिफाय झाले, त्याचा रेकॉर्ड करून टाकला आहे. आता उर्वरित जे आहे तर त्यामध्ये जे काही सॉफ्टवेअरमध्ये असलेली त्यामुळं तज्ञ लोकांचा, सायबरच्या लोकांचा पण त्याच्यामध्ये समावेश आहे. EOWच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या प्रत्येक मंडळी योग्य पद्धतीने काम करेल. आमचे CS साहेबांनी ऑलरेडी क्रमांकाशी खूप चांगला अहवाल केला. या अहवालाच्या आधारावरती आम्ही FIR करू शकलो. त्यामुळं पहिल्यांदा त्यांनाच हे केले होते, नियुक्ती केलं होतं, क्राईम ऑफिसही करायचं असते. मग त्याचा जो मोठ्या प्रमाणामध्ये हे दिसल्याच्यानंतर यासाठी त्यांनी चांगला अहवाल दिला. त्यांनी पण खाजगी रुग्णालय अधिक प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी तुमच्याकडे कोणता प्रोग्राम आहे? हाच प्रोग्राम आहे. त्याच्यामुळे हे सगळं झालं. TMS 2.0 आहे ना, त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समावेश आहे. त्यामध्ये चुकीची ऍक्टिव्हिटी सहन केली जात नाही. एक रिपोर्ट सारखा मॅच झाला तरी होत नाही. आता एक बरेच आता काय झालं, पहिलं स्टेट एम्पॅनल करायचं, स्टेटचं सगळं कंट्रोल होतं. आम्ही हे डिसेंट्रलाइज केलं. प्रत्येक ठिकाणी माननीय जिल्हाधिकाऱ्यांची कमिटी केली आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कमिटीमध्ये सदस्य माननीय जिल्हा शल्य चिकित्सक असतात. DHO आमच्या ज्या समितीवरती सदस्य असतात यांनी एलिजिबल असलेल्या हॉस्पिटलची लिस्ट आमच्याकडे पाठवली की आम्ही शिक्कामोर्तब केली. ती जबाबदारी त्यांच्यावर येते की एलिजिबल आहेत नाही. त्यामुळे तो प्रश्न आता संपला. इतिहासातूनच गेलेल्या प्रश्नापेक्षा वर्तमानातल्या प्रश्नावरती आपण जाऊ. आपण इतिहासामध्ये काही गोष्टी असतात त्या चुका होऊ नये म्हणून वापरायच्या असतात. त्यामुळं आता वर्तमानामध्ये मी काही चुका होऊ देत नाही. आणि मी अध्यक्ष झाल्यापासून माझ्यासमोर काही अशा पद्धतीचं आलं नाही. दाखल झालेले आहे तर त्या किती जणांवरती FIR आहे, त्याच्यामध्ये कोणाचा समावेश आहे आणि आपल्या यंत्रणेतले कोणी घटक याच्यात सहभागी आहेत का? आता ते समोर येणारच. यंत्रणेत ते असल्याशिवाय असं होतं का हे कळत नाही. यंत्रणेत ते कुणी गायत्री शुक्राचार्य राहू शकत नाही किंवा काय कुणी असू द्यात, किती मोठे असू द्यात, यंत्रणेपासून फार NSP-पर्यंत मंत्रालयापर्यंत असतील तरी खूप सुद्धा कारण नाही. कारण अशा माननीय मुख्यमंत्री पाठराखण करणार नाही. किती FIR दाखल झाले? 2 FIR झाल्यात. पहिला FIR हा सायबर फ्रॉडचा झाला होता. हा सायबर फ्रॉडच नाही हे लक्षात आल्यानंतर आपण क्रिमिनल FIR वरडीला ऑफिस असल्यामुळे आमचं ज्युडिशियल पोलीस स्टेशन त्या ठिकाणी आम्ही वरडी पोलीस स्टेशनला FIR दाखल केलेला आहे सचिवांनी. सर, इथं उपसंचालक कार्यालय आहे, त्यांना या गोष्टी निदर्शनात आल्याच नाही एवढ्या वर्षामध्ये. त्यांना लॉग इन ID वगैरे या गोष्टी दिलेल्या नसतात. जिल्हा शल्य चिकित्सक आणि खास करून आमच्या TPMचा हा महत्त्वाचा रोल आहे. तुम्ही मॉडेल समजून घ्या. आमची यंत्रणा पहिल्या इन्शुरन्स मोडवरती काम करत होती. 20च्या एंडिंगच्या आसपास इन्शुरन्स मोड संपून आम्ही ॲश्युरन्स मोडवरती आलो. आणि मग ॲश्युरन्स मोडवरती आल्यानंतर आता परंतु ज्या TPA जुन्या होत्या त्याच TPA कार्यरत आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिली होती नियामक परिषदेच्या बैठकीमध्ये त्या TPA रद्द करा आणि नवीन करा. त्या सूचनांचं पालन झालं नाही म्हणून या गोष्टी पुढे आल्या. आणि त्या TPA पुढं असल्यामुळं सगळ्यात जास्त त्यांच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मी काही नावं घेतले होते ते TPAचेच पार्ट होते आणि त्यांनी या पद्धतीनं हॉस्पिटल आणि याच्यामध्ये संघटितपणे यामध्ये भ्रष्टाचार केल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आल्यामुळे या सगळ्या कारवाई केल्या. आणि महात्मा फुले योजनेमध्ये नाशिकमध्ये काही गैरव्यवहार झाला, त्याकडे तुम्ही कसे पाहता आणि संबंधित व्यक्तींवर कोणती कठोर कारवाई केली जाणार तेवढी माहिती. माझा हा पूर्वनिधी दौरा होता. तोपर्यंत बऱ्याच ऍक्टिव्हिटी झाल्या, मी निदर्शनाला आल्या. माननीय विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती विशेष तपास पथक आणि त्यांचे जे प्रतिनिधी
आणि सायबर क्राईमच्या तज्ज्ञ लोकांची या समितीमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि तिथंच मला ही खात्री आहे की हा काही सायबर फ्रॉड नव्हता, हा ठरवून गेलेला एक वेगळा पद्धतीचा भ्रष्टाचार होता. आमच्यासारख्या आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी 100दा लावून अशा पद्धतीचा होता. त्यामुळं याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याची पाठराखण करणं ही असू शकत नाही. अन्यथा आजची पत्रकार परिषद ही घेतलीच नसते, कारण याच्यामध्ये कुणाची पाठराखण करण्याचा प्रश्नच नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी आमदार राहुल आयर साहेबांनी या संदर्भामध्ये लक्षवेधी सभागृहामध्ये मांडली होती. अर्थात लोकप्रतिनिधी जागरूक आहेत. चुकीच्या झालेल्या गोष्टीच्या संदर्भामध्ये त्यांनी सभागृहामध्ये आवाज उठवला आणि मलाही आश्चर्य वाटलं की सभागृहाचा शेवटचा दिवस असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर बैठक घ्यावी सकाळी 11 वाजता. कारण मी त्या दिवशी लास्ट दिवस होता, त्यामुळे मी प्रवासात निघालो होतो. रात्री 8:30 वाजता देखील मला पत्र प्राप्त झाले की याच प्रश्नाच्या संदर्भामध्ये उद्या सकाळी मान्य होते. मला वाटलं की अधिवेशन झाल्याच्या नंतर ती येते. या राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते साहेब स्वतः त्या बैठकीला उपस्थित होते. आमच्या डिपार्टमेंटचे सगळे सेक्रेटरी होते, सायबरची टीम होती, सायबरचे सेक्रेटरी होते, आमचे माहिती तंत्रज्ञानाचे सेक्रेटरी होते आणि माननीय लोकप्रतिनिधी, माननीय मंत्री महोदय सर्वजण याच्यामध्ये उपस्थित होते. तेव्हाच माननीय मुख्यमंत्र्यांनी यासाठी SIT गठीत करण्याचं जाहीर केलं होतं आणि परवा त्याचा या मीटिंग निघाला आणि SIT गठीत झाली. आता त्यांच्या तपासाला सुरुवात होईल. आम्ही गांभीर्याने पाहितलंय. याच्यासाठी एक उदाहरण देखील आपल्याला सांगू इच्छितो की त्या यामध्ये 30 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला हा तपास पूर्ण करायचा. म्हणजे मी विचार करा त्याच्यामध्ये, कारण आम्हाला कुणाला आवडलेलं नाहीये, आवडण्यासारखी स्थिती नाहीये, बिलकुल नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये याच्यावरती आमचं सक्तीने नजर असणार आहे. नजर नसेल तरी तुमची नजर खूप भारी असते, त्याच्यामुळे याच्या गोष्टीचा मला अनुभव आहे. त्यामुळं एक आपणही जागरूक पत्रकार म्हणून आपण या गोष्टीकडं त्या दृष्टीनं बघू शकता. ज्या सूचना असतील ते त्या SITचं पत्र पोर्टलच आहे. त्यामुळे त्यांना सूचना तुमच्या काही असतील तर लिखी देऊ शकता, अशा पद्धतीचे पुरावे देऊ शकता. विधानसभेत प्रश्न उपस्थित झाला, त्याच्यावर चर्चा झाली, पण विरोधक म्हणतात अपेक्षित परिणाम झालेला. तुमचं काय मत? आजच्या 27 जुलैला तपास समिती गठीत होण्याच्या पूर्वीच ज्या लोकांच्या मयत लोकांच्या नावावरती ज्या लोकांनी क्लेम केले त्यांच्यावरती FIR केलाय, बायनेट केलाय आणि जे काही हॉस्पिटलचे प्रतिनिधी आहेत त्यांचे नाव मेन्शन केले. आम्हाला सांगा, विचार करा, FIR होण्याची प्रक्रिया आज पोलीस प्रशासन इथे अशा याच्यामध्ये तात्काळ करण्यापेक्षा एक नियोजनबद्ध करून पुरावे ताबडतोब एकाला लागतात. पण आम्ही केला म्हणजे पूर्ण पुरावे सिद्ध आहे. त्यामुळं म्हणत असतील टीका करण्यापेक्षा माझं मत आहे त्यांनी पुढे यायचं आणि या प्रकरणामध्ये हे प्रकरण पूर्ण कधीच नेण्यासाठी त्यांनी सहभाग घ्यावा. हा विरोधकांचा किंवा सत्ताधाऱ्यांचा प्रश्न नाही, हा लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. कारण या ठिकाणची गोष्ट जर आम्ही माफ केली किंवा या ठिकाणची गोष्ट डायजेस्ट झाली तर राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये हा वेगळा संदेश जाईल. म्हणून ही बैठक घेऊन आज बिलकुल सक्तीने सूचना दिलेल्या आहेत. जी चांगली रुग्णालय काम करतायत त्यांना मात्र आम्ही त्यांच्या पाठीशी असतो, जी चुकीचे करतायत त्यांची पाठराखण होणार. सर, एक विचारायचं होतं, यामध्ये 2 नावं प्रामुख्याने पुढे येत आहेत, पण अजून त्यांच्यावर FIR झालेली नाही. एक महिला डॉक्टर आहे भैरव म्हणून, तिने या सर्व ज्या हॉस्पिटलवर कारवाई झालेली त्या सर्व याच्यामध्ये त्या सेवा देत असल्याचं आढळले. आणि दुसरं नाव आहे स्वप्नील इंगळे, जे या सर्व हॉस्पिटल मॅनेज करतात, म्हणजे असं समोर आलेलं आहे. पण या दोघांवर अजूनही कारवाई झालेली नाही. दुसरं असं की ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी पत्रकार म्हणजे हे जे काही प्रकरण घेतलं त्याच दरम्यान डेटा डिलीट करण्यात आलेल्याचे अफवा पसरली होती की जे काय होतं ते खरं होतं. तर या संदर्भात आपण तो डेटा कसा कव्हर करणार आहे आणि त्या लोकांवर कशी कारवाई होणार? डेटा ऑलरेडी कव्हर झालेला आहे आणि तो दुर्दैवी प्रयत्न त्यांनी मूर्खपणा केला. म्हणजे त्याच्यामध्ये डेटा करप्ट होऊ शकत नाही, कारण आपली फॉरेन्सिक टीम एवढी जबरदस्त आहे की, आणि हा NHAचं पोर्टल आहे. त्यामुळं जो प्रकार केला आहे, आज पोलीस प्रशासन आहे सक्तीनं सगळ्यांना इन्स्ट्रक्शन्स आहेत. माननीय पोलीस महासंचालकाचं त्यांच्यावरती लक्ष आहे.
याच्यामध्ये ज्यांनी केलंय ते सुटणार नाही. तुम्ही दिलेले नावं जी आहेत तेही बिलकुल सुटणार नाही, कोणी सुटणार नाही. फक्त डॉक्टर लोक असू शकतात या मताशी कधीच सहमत नाही. कारण हा प्रकार काय फक्त डॉक्टरांनी केला किंवा काय, डॉक्टर हे छोट्या गोष्टी आहेत. त्यामुळे कितीही मोठे कुणीही असतील तरी फरक पडत नाही. आम्ही ठरवलंय आणि घेतलेल्या नावांची पूर्णतः नोंद घेतली जाईल. त्यांच्यावरती कार्यवाही होईल. 30 दिवसाच्या आतमध्ये हा पूर्ण तपास होईल. यामध्ये हे सगळं मेन्शन होईल आणि तो झाल्याच्या नंतर तो आपण हो सर. आज नाशिक शहरामध्ये आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या अध्यक्षांनी नियमित असलेल्या आढावा बैठकीसाठी मी आज इथे आलो होतो. गेल्या 15 दिवसापूर्वी नंदुरबार आणि नाशिक या 2 जिल्ह्याचा दौरा यापूर्वीच मी पाठविला होता. आज या अनुषंगाने या ठिकाणी आढावा बैठक प्रशासकीय यंत्रणेच्या सर्व अधिकाऱ्यांच्या वतीने माझ्या उपस्थितीमध्ये पार पडली. आज एकत्रित आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना एकत्रित झाल्याच्या नंतर नवीन सॉफ्टवेअर EMS 2.0 फेब्रुवारीच्या अधिवेशनामध्ये 26 फेब्रुवारीला माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं लॉन्चिंग झालं आणि गेल्या 5 महिन्यामध्ये विविध प्रकार आणि विविध गोष्टी यामध्ये सामोरे आल्या. नवीनच प्रणाली असल्यामुळं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत राज्यामध्ये ज्या पद्धतीची रुग्णसेवा झाले होते त्याचा आढावा घेण्यासाठी मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आज फिरत आहे, फिरणार नाही. या अनुषंगाने काल नंदुरबार आणि आज इथे बैठकीला या ठिकाणी 166 हॉस्पिटलचे प्रतिनिधी जे या योजनेमध्ये अंगीकृत आहेत ते या ठिकाणी आले होते. त्यांच्या अडचणी असू द्या किंवा आमचे काही प्रश्न असू द्या या संदर्भामध्ये समन्वय करीत आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. राज्यामध्ये मला वाटतं हा दुसरा जिल्हा असेल की सगळ्यात जास्त हॉस्पिटल्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. मुंबई, पुणे त्याच्या इक्विलंट या ठिकाणी आरोग्य यंत्रणेचं इन्फ्रास्ट्रक्चर शासकीय आणि खाजगी दोन्ही प्रकारे इथे उपलब्ध आहे. नाशिक शहराला एक चांगला इतिहास आहे. क्रीडा असू द्या किंवा ऐतिहासिक स्थान असू द्या, ज्योतिर्लिंगापैकी एक स्थान असू द्या, MUIT सारखं आरोग्य विज्ञानपीठ या ठिकाणी नाशिक शहरामध्ये आहे. त्या सगळ्या बाबी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कार्यरत असताना या ठिकाणी काही गोष्टीमुळे लोकांच्या उपचाराला बाधा येऊ नये. काही गोष्टी घडल्या त्याचा साईड इफेक्ट होऊन लोकांच्या उपचाराकरिता कुठल्या रुग्णालयाने प्रतिसाद कमी दिला तर ते घडूच नये यासाठी माझा प्रयत्न म्हणून मी आजची बैठक या ठिकाणी आयोजित केली होती. गत वर्षी या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये 1,58,692 रुग्णांनी या योजनेचा लाभ घेऊन 461 कोटी रुपयाचा निधी या शहराला या जिल्ह्याला दिला. निधीच्या 10% जास्त निधी या जिल्ह्यामध्ये येतो. त्यामुळे निश्चितच तुमच्याही लक्षात येतं की या ठिकाणी किती मोठ्या प्रकारचे हॉस्पिटल असते. EMS 2.0 वरती गेल्याच्या नंतर नवीन आधुनिक प्रणाली आल्याच्या नंतर 5 लाख रुपयापर्यंतचे उपचार आणि ज्या घरामध्ये 70 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती आहेत त्यांना 5 लाख रुपये वयोवंदना कार्डच्या माध्यमातून लाभ देण्याचं सरकारने निश्चित केल्याच्या नंतर गेल्या 5 महिन्यामध्ये विविध अनुभव आले. परंतु या ठिकाणी मला सांगायला दुसरी गोष्ट आनंद होईल की 58,476 रुग्णांनी गेल्या 5 महिन्यामध्ये खाजगी आणि शासकीय हॉस्पिटलमध्ये या योजनेचा लाभ घेऊन 257 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आम्हाला या ठिकाणी करता आली. सरकारचा एका चांगल्या योजनेचा अध्यक्ष हा त्यांनी महाराष्ट्रात फिरत असताना निश्चितच खूप चांगल्या पद्धतीचं काम उभा राहावं यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. काही ठिकाणी बाधा आली तर त्या ठिकाणी सक्तीनं वागावं लागतं. मी
सकारात्मक जास्तीत जास्त राहतो हा माझा स्थायी स्वभाव आहे. परंतु काही गोष्टीमुळे माझा नाविलाज झाला. काही तुरळक घटना, त्याला तुरळक म्हणता येणार नाही, परंतु काही घटना घडल्यामुळं बरेचसे रुग्ण आता मला सांगत होते की हॉस्पिटलमध्ये लाभ गेला नाही, इथे अडचणी येत आहेत. काही हॉस्पिटल्स डिनाय करतायत. त्या हॉस्पिटलला मी आज बिलकुल सांगितलं की जी चांगली हॉस्पिटल त्यांच्या पूर्ण ताकदीने मी पाठीशी आहे. परंतु जे चुकीचे करतील त्यांना मात्र आम्ही क्षमा करणार नाही, त्यांची कुणाची पाठराखण केली जाणार. हा संदेश देऊन यापुढं जास्तीत जास्त रुग्णसेवा करावी ही विनंती मी शासकीय आणि खाजगी रुग्णालय या दोघांनाही केली. या शहरामध्ये आयुष्यमानच्या या जिल्ह्यामध्ये 61,68,000 बेनिफिशरीची संख्या आहे, म्हणजे फार मोठी संख्या आहे. यापैकी 22,51,000 लोकांचे कार्ड जनरेट झाले. 36% आकडा हा निश्चित कमी आहे. नंदुरबार सारख्या पूर्णतः आदिवासी बहुल भागामध्ये 51% पर्यंत हा आकडा आहे. परंतु या ठिकाणी ग्लास अर्धाही भरला नाही. म्हणून मी आज प्रशासनाला सूचना दिल्या की आपण यामध्ये जास्तीत जास्त इनिशिएटिव्ह घेऊन 8 दिवसामध्ये आपला एखादा नाविन्यपूर्ण उपक्रम करून सुरगाणा, पेठ, इगतपुरीच्या अनेक भागामध्ये जाऊन जास्तीत जास्त कार्ड जनरेट करून घ्या. कारण या ठिकाणी उपचार करायला गेल्यानंतर कार्ड जनरेट नाही झालं तर शासन बदनाम होतं. खरं म्हणजे लोकांची स्वतःची जागृती असायला पाहिजे, परंतु ती जागृती नाही आहे. त्यांना ते स्वतः कारणीभूत असतात, परंतु शासनाला बदनाम करायला फार वेळ लागत नाही आणि मग त्यावेळेस आम्हाला यंत्रणेची आमची फार मोठी आमदन त्या ठिकाणी होते. म्हणून माझी पत्रकारांनाही विनंती, मला ही खात्री आहे की पत्रकारांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त लोकांचे आयुष्यमान स्वतःचे कार्ड नसतात. कारण मी अनेक पत्रकार परिषदेमध्ये जास्त प्रश्न विचारला गेल्यानंतर मी त्यांना म्हणतो की प्रश्न केव्हा विचारा, जेव्हा स्वतःचं कार्ड आहे का, त्यावेळेस प्रश्न विचारले जात नाही. त्यामुळं मला खात्री आहे की आपल्या अर्ध्यापेक्षा जास्त लोकांचे आयुष्यमानचे स्वतःचे कार्ड नाही आहेत. विनंती माझी सुरुवात आपल्यापासून करा. आजार हा सांगून येत नाही. निश्चितच आजार हा कुणालाही सांगता येत नाही. ऍक्सिडेंट कुणाचा होईल, अपघात आहे, आजार म्हणजे अपघात आहे. त्यामुळे विनंती ही योजना खूप चांगली आहे. लाभ शेवटच्या घटकांपर्यंत जाण्यासाठी KYC म्हणजे राशन कार्ड अपडेट असलं पाहिजे. मला हे माहिती की सोपवाड लोकांचं जे जास्त सुशिक्षित आहेत त्यांचेच कार्ड जनरेट झालेले नाही. त्यामुळे माझी विनंती की पुढच्या काळामध्ये पत्रकारांकडून ही माझी अपेक्षा असेल की या जिल्ह्यामध्ये 36% आकडा हा फार कमी आहे. ओव्हरऑल राज्याचा आकडा 50% पेक्षा पुढे गेला आहे, पण या ठिकाणी 36%. त्यामुळे माझी विनंती की आपण लोकांमध्ये याची हे घ्यावी. आमचा काही जर योजनेच्या सत्रामध्ये जर माझी तक्रार असेल तर आमचं कॉल सेंटर, अद्ययावत कॉल सेंटर आमच्या जीवनदायी भवनला मुंबईला आहे. त्याचा नंबर मी आपल्याला देऊ इच्छितो. 1800 233 2200. या व्यतिरिक्त जी लोक व्हॉट्सअपचा उपयोग करतात त्यांना कार्ड जनरेशनसाठी अतिशय आधुनिक पद्धतीनं आयुष्मान सारथी नावाचा एक नंबर आम्ही यांना दिलेला आहे. त्यामुळं तो नंबरही, कारण तो जर दिला तर लहान लहान मुलं देखील आपले कार्ड आपल्या घरी जनरेट करून देतील. कारण ते गेम खेळण्यापेक्षा सोबत आयुष्यमानचं कार्ड एवढं सुलभ प्रक्रिया दिली गेली. त्याचा नंबर मी मुद्दामून आपल्याला जर प्रिंट मीडियाने किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाने तो नंबर प्रसारित केला तर प्रत्येकाला ते डाउनलोड करता येईल आणि एक OTP येतात. घरच्या घरी आपण आपले कार्ड काढू शकता. याचा प्रसार चांगला झाला तर आमच्या यंत्रणेवरचा भार खूप चांगल्या पद्धतीने कमी होईल. या व्यतिरिक्त आमचा आयुष्यमानचा ॲप देखील आहे. पण ॲप डाउनलोड करायला लोक हे करतात. त्यापेक्षा आयुष्मान साठीचा व्हॉट्सअपचा नंबर 7290 823838 हा नंबर जास्तीत जास्त प्रसारित करावा अशी सर्व पत्रकारांना विनंती करतो. 7290 823838. धन्यवाद. हे पत्रकार चांगले आहेत, त्याबद्दल तुमचा सर्वांचं पत्रकार परिषदेने स्वागत करतो.